जेव्हा संभाजी महाराजांना औरंगजेबाच्या दरबारात कैदी म्हणून आणण्यात आले तेव्हा संभाजी महाराजांनी त्या दरबारात डरकाळी फोडली की ये संभा मर सकता है लेकिन बेईमान नहीं हो सकता। मरण आलं तरी चालेल पण दुश्मनाला शरण जाणार नाही। आणि शेवट संभाजी महाराजांनी मृत्यू स्वीकारला पण स्वधर्म आणि स्वाभिमान सोडला नाही। संभाजी महाराज हे युवराज होते, राजा होते, छत्रपती होते, शिवपुत्र होते, परंतु यांना त्याचा काडी मात्र सुद्धा गर्भ नव्हता। संभाजी महाराजांना जर वाटलं असतं तर त्यांनी औरंगजेबाला 200-300 गडकिल्ले त्याच्या स्वाधीन करून धर्मांतरण केलं असतं, पण संभाजी महाराजांनी जिजाऊ माँसाहेबांचे विचार सोडले नाही, संभाजी महाराजांनी शिवरायांचे विचार सोडले नाही। आणि म्हणून म्हणतात की इतिहासाच्या पानावर रयतेच्या मनावर मातीच्या कणावर आणि विश्वासाच्या प्रमाणावर राज्य करणारा कोणता राजा असेल तर तो छत्रपती संभाजी राजा होता। पण तरी सुद्धा भारताच्या काही भागात आज म्हटलं जातं, महाराष्ट्रात तर नाही म्हणत पण भारताच्या काही भागात आज सुद्धा लोक म्हणतात की जे शिवाजीने कमवलं ते संभाजीने फुकट घालवलं। पण आपल्याला हा विचार करायला हवा की ज्या जिजाऊ माँसाहेबांच्या सांगण्यावरून छत्रपती शिवरायांनी 18 पगड जातींना सोबत घेऊन या हिंदवी स्वराज्याची निर्मिती केली, त्या छत्रपती शिवरायांच्या हिंदवी स्वराज्याचं रक्षण शेवटच्या श्वासापर्यंत जर कोणी केलं असेल तर ते छत्रपती संभाजी महाराजांनी केलंय।